हाय हॅलो आणि नमस्कार. मी शिवम बोरकर गुरुजी कोचिंग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मागील लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं बघा की सायमल्टेनियस इक्वेशनला जर सॉल्व्ह करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण ग्राफिकल मेथडचा वापर करून त्या ठिकाणी आपण सोल्युशन फाइंड केलं होतं, ज्यामध्ये दोन लाईन एकमेकाला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात ते काय असते, त्या सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन असते. आज आपल्याला बघायचं बघा की आपली शेवटची मेथड, ज्याला आपण डिटर्मिनंट मेथड किंवा त्या ठिकाणी क्रॅमर्स रूल सुद्धा त्या ठिकाणी आपण त्याला म्हणतो. जर या मेथडनं जर आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचं असेल तर आपल्याला सुरुवातीला कळालं पाहिजे की नेमकं डिटर्मिनंट काय असते. तर बघूयात डिटर्मिनंट म्हणजे नेमकं काय. की सपोज की 4 नंबर आहेत बघा, ए बी सी आणि डी. तर त्यांना अशा पद्धतीने अरेंज केलं बघा, ए बी सी डी. बघा 4 नंबर येतं, 4 नंबरला बघा 2 रो आणि 2 कॉलम मध्ये अरेंज केलं आणि त्या ठिकाणी बघा अशा पद्धतीनं दोन काय ओढल्यात, 2 व्हर्टिकल लाईन ओढल्यात. तर यालाच म्हणतात डिटर्मिनंट. ज्याच्यामध्ये बघा ही झाली आपली फर्स्ट रो आणि ही झाली बघा आपली सेकंड रो. त्यानंतर हे झालं बघा आपला फर्स्ट कॉलम, हा झाला आपला सेकंड कॉलम. तर फर्स्ट रोचे जे एलिमेंट आहेत ते बघा काय येणार, ए आणि बी. त्यानंतर सेकंड जी रो आहे आपली त्याचे एलिमेंट येणार बघा सी आणि डी. त्यानंतर बघा फर्स्ट कॉलम जे आहे आपला त्याच्यामध्ये बघा एलिमेंट कोणते येणार आपले, ए आणि सी. त्यानंतर बघा जो सेकंड कॉलम आहे त्या ठिकाणी आपला त्याचे एलिमेंट कोणते येणार बघा, बी आणि डी. तर अशा पद्धतीने आपण काय केलेत, नंबर अरेंज केलेत. यालाच त्या ठिकाणी काय म्हणतो आपण, डिटर्मिनंट. आता डिटर्मिनंटची त्या ठिकाणी काय असते बघा, ऑर्डर असते. तर ऑर्डर नेमकं म्हणजे काय की 2 रो आणि 2 कॉलम आहेत, 4 एलिमेंट आहेत, 4 एलिमेंटची अरेंजमेंट कशात केली, 2 रो आणि 2 कॉलम मध्ये केली. म्हणून त्या ठिकाणी त्याची ऑर्डर किती येते, 2 येते. जर त्या ठिकाणी 3 रो आणि 3 कॉलम असतील, 3 रो आणि 3 कॉलम असतील तर त्या ठिकाणी त्याची ऑर्डर किती येते त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी ऑर्डर येते त्याची 3. 3/3. तर 3 ऑर्डर येणार. 4/4 असेल तर त्या ठिकाणी ऑर्डर त्या ठिकाणी किती येणार, 4 येणार. नेक्स्ट बघा की हे जे डिटर्मिनंट आहेत ते नेहमी डिनोटेट करतात कॅपिटल लेटरने. डिटर्मिनंट डिनोटेड बाय त्या ठिकाणी आपण काय करतो, कॅपिटल लेटर जसं ए बी सी डी या टाईपनं आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. मग या डिटर्मिनंटची व्हॅल्यू नेमकी कशी फाइंड करतात, जसं हे डिटर्मिनंट बघा ए इज इक्वल्स टू बघा ए बी सी डी. अशा पद्धतीने आपण काय केलेत, नंबर अरेंजमेंट केले आणि याला अशा पद्धतीने सॉल्व्ह करतात बघा. ए आणि डी चं त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करतात, त्याच्यामधून बीसीचं मल्टिप्लिकेशन त्या ठिकाणी काय करतात, मायनस करतात आणि हे कॅल्क्युलेशन आपल्याला काय भेटते, एक नंबर भेटते. तर अशा पद्धतीने आपण काय करतो, डिटर्मिनंटला सॉल्व्ह करतो. तर यामध्ये बघा आपल्या आता बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्यात की डिटर्मिनंट ज्याच्यामध्ये आपण 2/2 चे डिटर्मिनंट बघत आहेत, ज्याच्यामध्ये बघा त्याची ऑर्डर किती असते, 2 असते. ज्याच्यामध्ये 2 रो आपण बघितलेले तर ए बी फर्स्ट रो असते, त्यानंतर सी डी आपली काय असते, सेकंड रो असते. त्यानंतर आपण कॉलम बघितले, फर्स्ट कॉलम आपला येतो ए सी, सेकंड कॉलम त्या ठिकाणी येतो बी डी आणि डिटर्मिनंटला आपण कशाने दाखवतो, कॅपिटल लेटर ए बी सी डी. त्यानंतर याची जर व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर ए डी चं मल्टिप्लिकेशन त्या ठिकाणी करा, त्यानंतर मायनस लिहा, त्यानंतर बीसी चं मल्टिप्लिकेशन लिहा आणि जे व्हॅल्यू येईल ते काय असेल आपल्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू. नेक्स्ट बघा की डिटर्मिनंटला आपण एक्झाम्पल बघूया त्या ठिकाणी कशा पद्धतीने सॉल्व्ह करतात. या ठिकाणी काय करावं लागेल, 3 गुणिला 7 त्याच्यामधून 5 गुणिला 10 काय करावं लागतील आपल्याला, मायनस करावं लागतील. 7 त्या ठिकाणी किती होतात, 21 आणि 21 वजा त्या ठिकाणी किती येतात, 10 आणि याचं जर आन्सर केलं तर त्या ठिकाणी किती येणार, 11. नेक्स्ट बघा परत एक की वजा 1 गुणिला 2 अशा पद्धतीनं मल्टिप्लिकेशन केलं, त्यानंतर मायनसचं साइन लिहिलं, त्यानंतर या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन. 4 गुणिला 6 तर या ठिकाणी येणार मल्टिप्लिकेशन -2 आणि या ठिकाणी बघा 6 चूक होणार 24 आणि वजा 2 आणि या ठिकाणी बघा वजा 24 त्या ठिकाणी काय होणार, वजा 26. हे काय असेल आपलं त्या ठिकाणी आन्सर असेल. तर बघा बोर्डच्या पेपरमध्ये आपल्याला काय करतात की एमसीक्यू मध्ये त्या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन विचारला जातो किंवा एका मार्क साठी त्या ठिकाणी आपल्याला काय विचारला जातो, क्वेश्चन विचारला जातो. तर बघा मार्च 23 मध्ये 1 मार्क साठी विचारला, जुलै 24 मध्ये 1 मार्क साठी विचारला, त्यानंतर बघा मार्च 19 मध्ये आपल्याला 2 मार्क साठी विचारला. तर या ठिकाणी याला सॉल्व्ह करूयात. तर हे डिटर्मिनंट आपल्याला दिलेले, तर या ठिकाणी काय करावं लागेल, 4 आणि 7 चं मल्टिप्लिकेशन करावं लागेल, त्यामधून मायनस काय करावं लागेल आपल्याला, 3 गुणिला 2. तर या ठिकाणी काय येणार, 7 चूक 28 आणि 3 दोन्ही 6, 28 मधून 6 गेले किती राहिले, त्या ठिकाणी 22 राहिले. नेक्स्ट बघा या ठिकाणी काय करावं लागेल, 5 गुणिला 1
वजा त्या ठिकाणी काय येणार -2 गुणिला -3 -2 गुणिला -3 तर या ठिकाणी काय येणार 5 मायनस ॲज इट इज आणि -2 गुणिला -3 किती होणार +6 आणि 5 - 6 त्या ठिकाणी आन्सर काय मिळणार आपल्याला -1. त्यानंतर बघा या क्वेश्चनच्या तुलनेत हा क्वेश्चन थोडासा चेंज आहे. याच्यामध्ये आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची होती. या ठिकाणी डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला 22 दिलेली आहे. तर आपल्याला बघा हा एलिमेंट काय करायचा आहे फाइंड करायचा आहे. तर हा नंबर त्या ठिकाणी काय करायचा आहे फाइंड करायचा आहे. मग परत आपली प्रोसिजर ॲज इट इज या ठिकाणी या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 4 गुणिला 3 वजा त्या ठिकाणी या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 5 into m इज इक्वल टू त्या ठिकाणी काय येणार 22. त्यानंतर 4 त्रिक काय होतात 12 वजा 5m बरोबर त्या ठिकाणी काय येणार 22. त्यानंतर बघा हे वजा 5m तिकडे गेले तर काय होणार अधिक 5m. त्यानंतर हे 12 ॲज इट इज त्याच्यानंतर हे प्लस 22 इकडे आल्याच्या नंतर काय होणार -22. या ठिकाणी लिहिणार 5m 12 वजा 22 त्या ठिकाणी काय राहणार -10. त्यानंतर 5 गुणिला तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार भागीला म्हणजे m ची व्हॅल्यू काय येणार -10 भागीला 5 भाग दिल्याच्या नंतर m ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल त्या ठिकाणी -2. नेक्स्ट बघा की आता आपल्याला बघायचं बघा की आपल्याला क्रॅमर्स रूलनं त्या ठिकाणी काय करायचं या क्वेश्चनला सॉल्व्ह करायचंय. तर या ठिकाणी बघा आता काय केलं पाहिजे. तर सुरुवातीला बघा आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे d ची, नंतर व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला dx ची, त्यानंतर व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला dy ची. सुरुवातीला ह्या 3 व्हॅल्यू फाइंड करू. मग ह्या व्हॅल्यू फाइंड कशा करतात जसं d ची जर व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी काढायची असेल तर पहिल्या याच्यात लिहायचे बघा पहिल्या कॉलम मध्ये लिहायचे कोइफिशियंट ऑफ x जसं या ठिकाणी लिहायचे 3 आणि 4. त्यानंतर सेकंड जो कॉलम आहे त्या ठिकाणी लिहायचे आपल्याला -4 आणि 3 म्हणजे काय लिहायचे कोइफिशियंट ऑफ y. त्यानंतर याला काय करायचं सॉल्व्ह करायचंय 3 गुणिला 3 वजा 4 गुणिला त्या ठिकाणी काय येणार 4 3 त्रिक 9 आणि मायनस इंटू मायनस त्या ठिकाणी काय होणार प्लस आणि 4 चूक किती होतात 16 आणि 16 अधिक 9 त्या ठिकाणी किती होतात 25. आता dx ची व्हॅल्यू जर आपल्याला फाइंड करायची असेल तर फर्स्ट कॉलम मध्ये लिहावे लागतील आपल्याला कॉन्स्टंट टर्म जशी या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म काय आहेत आपले 10 आणि 5. त्यानंतर सेकंड कॉलम मध्ये लिहावे लागतील कोइफिशियंट ऑफ y म्हणजे या ठिकाणी -4 आणि 3 ॲज इट इज लिहावे लागतील. नेक्स्ट बघा याला सॉल्व्ह करा कसं 10 गुणिला 3 वजा 4 गुणिला त्या ठिकाणी काय होणार 5 10 त्रिक त्या ठिकाणी काय होणार 30 हे मायनस इंटू मायनस काय होणार प्लस त्यानंतर 5 चूक त्या ठिकाणी किती होतात 20 आणि 30 अधिक 20 त्या ठिकाणी किती मिळतात आपल्याला 50. त्यानंतर बघा dy ची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर फर्स्ट कॉलम मध्ये बघा कोइफिशियंट ऑफ x घ्यायचे 3 आणि 4 घेतलेत. त्यानंतर सेकंड कॉलम मध्ये काय घ्यायचे कॉन्स्टंट टर्म जसे या ठिकाणी 10 आणि या ठिकाणी काय घ्यायचे 5 घ्यायचे. परत याला काय करायचं सॉल्व्ह करायचंय 3 गुणिला 5 वजा 10 गुणिला 4 5 त्रिक त्या ठिकाणी होतात 15 आणि 10 चूक किती होतात 40 आणि या ठिकाणी जर 15 वजा 40 केले तर आपल्याला काय मिळणार -25. नेहमीसाठी हीच प्रोसिजर असणार आहे. तर या ठिकाणी बघा की आता व्हॅल्यू काढायची आपल्याला x ची आणि व्हॅल्यू काढायची बघा y ची. जर x ची व्हॅल्यू काढायची असेल तर dx ला डिवाइड करा d नी आणि y ची व्हॅल्यू जर फाइंड करायची असेल तर त्याला dy ला डिवाइड करा ने d नी. तर या ठिकाणी बघा dx ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे तर ची किती आलेली बघा आपली 50 आणि त्याला डिवाइड करायचं त्या ठिकाणी बघा d ची व्हॅल्यू म्हणजे 25 25 एक 25 25 दोन्ही त्या ठिकाणी काय येणार 50 म्हणजे या ठिकाणी आपल्याला x ची व्हॅल्यू किती मिळाली 2 मिळाली. नेक्स्ट बघा की y ची व्हॅल्यू जर फाइंड करायची असेल तर या ठिकाणी बघा dy किती दिलेलं आहे -25. त्यानंतर याची d ची व्हॅल्यू 25 या ठिकाणी जर डिवाइड केलं तर आन्सर काय येणार बघा y ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार -1. मग या ठिकाणी 2, -1 आपलं काय असेल त्या ठिकाणी सोल्युशन आपल्याला मिळणार आहे. तर बघा की जनरल मध्ये या प्रोसिजरला कशा पद्धतीने फॉलो करतात. सुरुवातीला तर बघा इक्वेशन जे आहे ते या फॉर्म मध्ये लिहा ax + by इज इक्वल टू त्या ठिकाणी c या फॉर्म मध्ये इक्वेशन लिहा. दोन्ही इक्वेशन या फॉर्म मध्येच असले पाहिजेत इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड. त्यानंतर a1 b1 a2 b2 त्यानंतर c1 c2 ह्या व्हॅल्यू काय करा कम्पेअर करा. त्यानंतर बघा की d ची जर व्हॅल्यू काढायची असेल तर फर्स्ट कॉलम मध्ये काय करायचं कोइफिशियंट ऑफ x लिहायचे. त्यानंतर सेकंड कॉलम मध्ये काय लिहायचं कोइफिशियंट ऑफ y लिहायचे आणि त्या डिटर्मिनंटला सॉल्व्ह केल्याच्या नंतर जी व्हॅल्यू मिळेल ती मिळेल आपल्याला d ची. त्यानंतर बघा जर आपल्याला dx ची व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड करायची असेल तर फर्स्ट कॉलम मध्ये त्या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म लिहा, सेकंड कॉलम मध्ये त्या ठिकाणी कोइफिशियंट ऑफ y लिहा आणि जे डिटर्मिनंटला सॉल्व्ह केल्याच्या नंतर व्हॅल्यू मिळेल ती असेल dx ची. त्यानंतर बघा जर आपल्याला dy ची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर फर्स्ट कॉलम मध्ये
कोइफिशियंट ऑफ एक्स लिहा, सेकंड कॉलम मध्ये बघा त्या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म लिहा, याला सॉल्व्ह करा, जी व्हॅल्यू मिळेल आपल्याला ती मिळेल dy ची. त्यानंतर बघा जर x ची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर dx अपॉन डी करा आणि y ची व्हॅल्यू जर त्या ठिकाणी फाइंड करायची असेल तर dy अपॉन डी करा. मात्र त्या ठिकाणी d ची व्हॅल्यू आपल्याला 0 पाहिजे नाही. जर d ची व्हॅल्यू 0 असेल तर त्या ठिकाणी क्रॅमर्स रूल लागणार नाही. तर याचं कारण काय बघा, जर d ची व्हॅल्यू 0 आपण या ठिकाणी लिहिली आणि 0 न जर कोणत्या नंबरला जर डिवाइड केलं तर त्या ठिकाणी आन्सर काय येते आपलं नॉट डिफाइन येते. तर अशा पद्धतीने बघा की d ची व्हॅल्यू काय नाही पाहिजे, 0 नाही पाहिजे. मग d ची व्हॅल्यू जर 0 असेल, तुमचा d ठरवते की नेमकं नेचर काय, की लाईन इंटरसेक्ट करल का लाईन पॅरलल असेल का लाईन एकमेकावर काय असेल कोइन्सिडेंट असेल. जसं या ठिकाणी बघा की दोन इक्वेशन आहेत बघा लाईनीचे, a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 हे झालं फर्स्ट इक्वेशन. त्यानंतर a2x प्लस b2y इज इक्वल टू c2 हे झालं बघा सेकंड इक्वेशन. तर या आधीच्या लेक्चरमध्ये ग्राफिकल मेथड मध्ये आपण पूर्णच्या पूर्ण डिटेल मध्ये बघितलं होतं की एक तर लाईन काय असणार आहे तुमची बघा त्या ठिकाणी इंटरसेक्टिंग लाईन मिळणार आहे आपल्याला, किंवा त्या ठिकाणी बघा आपल्याला काय मिळणार आहेत पॅरलल लाईन मिळणार आहेत, किंवा त्या ठिकाणी कोणती लाईन मिळणार आहे आपल्याला कोइन्सिडेंट लाईन त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत. एक तर काय मिळणार आहे बघा अशा पद्धतीने इंटरसेक्टिंग लाईन एकाच ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहेत इंटरसेक्शन झालेलं मिळणार आहे. त्यानंतर बघा की आपल्याला ज्या लाईन मिळणार आहेत बघा, ज्या लाईन मिळणार आहेत त्या काय मिळणार आहेत आपल्याला त्या ठिकाणी पॅरलल लाईन मिळणार आहेत. तर त्या ठिकाणी बघा कशा पद्धतीनं की अशा पद्धतीनं दोन लाईन एकमेकाला काय असणार आहेत बघा पॅरलल असणार आहेत, ज्यामध्ये त्या एकमेकाला काय होणार नाहीत इंटरसेक्ट होणार नाहीत, त्या ठिकाणी आपल्याला सोल्युशन मिळणार नाही. त्यानंतर बघा की कोइन्सिडेंट म्हणजे काय, दोन्ही लाईन एकच मिळतील, म्हणजे काय की दोन्ही लाईनचा ग्राफ एकच असेल, एकच लाईन असेल. तर या ठिकाणी आपण कंडिशन पण बघितल्या होत्या की इंटरसेक्टिंग म्हणजे काय, त्या ठिकाणी a1 अपॉन a2 इज नॉट इक्वल टू b1 अपॉन b2. तर आपण काय म्हणलो होतं त्या ठिकाणी त्याला युनिक सोल्युशन मिळते. काय मिळतात युनिक सोल्युशन. आणि ज्यावेळेस बघा a1 अपॉन a2 इज इक्वल टू b1 अपॉन b2 इज नॉट इक्वल टू c1 अपॉन c2 असेल तर त्यावेळेस आपण काय म्हणलो होतं की दोन्ही लाईन आपल्याला काय मिळतील पॅरलल मिळतील. आणि ज्यावेळेस बघा a1 अपॉन a2 इज इक्वल टू b1 अपॉन b2 इज इक्वल टू c1 अपॉन c2 जर असं मिळत असेल तर त्यावेळेस आपण काय म्हणलो होतं आपल्याला लाईन कोणती मिळते कोइन्सिडेंट लाईन त्या ठिकाणी आपल्याला मिळते. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला इनफायनाइट मेनी सोल्युशन मिळतात. मग आता डी ची व्हॅल्यू म्हणजे काय, नेमकं डी ची व्हॅल्यू जर 0 असेल तर नेमकं म्हणजे याचं काय असते. तर या ठिकाणी बघा डी ची व्हॅल्यू जर या इक्वेशन वरून जर आपण काढली तर ती काय येणार बघा, या ठिकाणी येणार a1, या ठिकाणी येणार a2, या ठिकाणी येणार b1, या ठिकाणी येणार b2. जर याला सॉल्व्ह केलं म्हणजे या ठिकाणी बघा काय येणार a1 b2 मायनस b1 a2, आणि ही जर व्हॅल्यू 0 असेल म्हणजे डी ची जर व्हॅल्यू 0 असेल तर आपल्याला काय मिळणार बघा a1 b2 मायनस b1 a2 इज इक्वल टू काय मिळणार 0. म्हणजे a1 b2 इज इक्वल टू b1 a2 जर असं असेल तर याला या पद्धतीने लिहिता येते बघा, a2 इकडे आणता येते a1 अपॉन a2, त्यानंतर b2 इकडे मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार डिवाइड. म्हणजे या पद्धतीची आपल्याला काय मिळते कंडिशन मिळते. म्हणजे डी ची व्हॅल्यू 0 कधी येणार, ज्यावेळेस रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ x इज इक्वल टू रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ y असं जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला डी ची व्हॅल्यू 0 मिळते. मग अशी कुठं मिळते तर ज्यावेळेस लाईन पॅरलल असतील त्यावेळेस बघा या ठिकाणी अशा पद्धतीनं, किंवा लाईन काय असतील कोइन्सिडेंट असतील त्यावेळेस. म्हणजे तुमच्या डी ची व्हॅल्यू ठरवते की लाईनचं नेचर काय असणार आहे. जर डी ची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 असेल तर दोन्ही लाईन एकमेकाला इंटरसेक्ट करतील. जर डी ची व्हॅल्यू 0 असेल, एक तर लाईन पॅरलल असेल किंवा कोइन्सिडेंट असेल. जर लाईन पॅरलल असतील तर आपल्याला सोल्युशन मिळणार नाही. जर लाईन इंटरसेक्टिंग असतील तर त्या ठिकाणी इनफायनाइट मेनी सोल्युशन मिळणार आहेत. आपल्याला काय मिळणार आहेत इनफायनाइट मेनी सोल्युशन मिळणार आहेत, आणि या ठिकाणी आपल्याला नो सोल्युशन मिळणार आहे. तर बघा की आधी आपण बघितलं होतं जर डी ची व्हॅल्यू 0 असेल तर सिस्टीम हॅज आयदर नो सोल्युशन ऑर इनफायनाइट मेनी सोल्युशन. तर आता तुम्हाला कळालंच असेल की इनफायनाइट सोल्युशन काय मिळते. म्हणजे डी ची व्हॅल्यू तुमची ठरवते नेचर ऑफ लाईन. यानंतर बघा आता डिटर्मिनंटचा वापर करून क्रॅमर्स रूलचा यूज करून त्या ठिकाणी आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे, जे की बघा बोर्डच्या पेपरमध्ये जुलै 24 मध्ये विचारला आणि 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन आला होता. तर अतिशय सोप्या पद्धतीने आता आपण एक्झाम्पलही बघितलं, जनरल मेथडही बघितली. तर त्यावर नुसार या ठिकाणी आता आपण क्वेश्चनला सॉल्व्ह करणार आहे. सुरुवातीला काढणार आपण डी ची व्हॅल्यू, त्यानंतर या ठिकाणी व्हेरिएबल यूज केलं एम आणि एन म्हणून या ठिकाणी डीएम म्हणणार आपण, आणि त्यानंतर आपण व्हॅल्यू फाइंड करणार बघा जी सेकंड व्हेरिएबल आहे त्या ठिकाणी आपलं डीएन ची.
तर कशा पद्धतीने बघा, डी ची व्हॅल्यू फाइंड करायची म्हणजे काय, फर्स्ट कॉलम मध्ये कोइफिशियंट ऑफ एम 4 4 या ठिकाणी येणार, -2 या ठिकाणी येणार 3. त्यानंतर बघा याला सॉल्व्ह करणार कशा पद्धतीनं, 4 गुणिला 3 वजा 2 गुणिला 4, 4 त्रिक त्या ठिकाणी होणार 12, मायनस इंटू मायनस त्या ठिकाणी काय होणार प्लस, आणि 4 दोन्ही किती होणार 8, 12 आणि 8 त्या ठिकाणी किती होणार 20. त्यानंतर बघा डीएम ची व्हॅल्यू काढायची, तर कॉन्स्टंट टर्म फर्स्ट कॉलम मध्ये लिहा 4 या ठिकाणी येणार 16. त्यानंतर सेकंड कॉलम मध्ये कोइफिशियंट ऑफ एन लिहा -2 आणि 3, तर या ठिकाणी बघा काय येणार -4 गुणिला 3 वजा 2 गुणिला त्या ठिकाणी काय येणार 16, 4 त्रिक त्या ठिकाणी होणार -12, मायनस इंटू मायनस त्या ठिकाणी काय होणार प्लस, आणि 16 दोन्ही त्या ठिकाणी किती होणार 32, आणि 32 वजा 12 त्या ठिकाणी काय मिळणार आपल्याला, त्या ठिकाणी मिळणार 20. नेक्स्ट बघा डीएन ची व्हॅल्यू काढायची आहे, तर फर्स्ट कॉलम मध्ये त्या ठिकाणी काय लिहायचे, कोइफिशियंट ऑफ एम म्हणजे काय येणार बघा या ठिकाणी 4 या ठिकाणी येणार 4. त्यानंतर काय लिहायचे आपल्याला, कॉन्स्टंट टर्म म्हणजे त्या ठिकाणी काय येणार -4 आणि 16. नेक्स्ट याला जर सॉल्व्ह केलं बघा, या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 4 गुणिला 16 वजा 4 गुणिला 4, तर 16 चूक किती होतात 64, आणि मायनस इंटू मायनस काय होणार प्लस, 4 चूक 16 आणि 64 अधिक 16 त्या ठिकाणी काय मिळणार आपल्याला 80. आता आपलं काम काय की एम ची व्हॅल्यू फाइंड करा, जी काय असते डीएम अपॉन डी, आणि एन ची व्हॅल्यू जर फाइंड करायची असेल तर डीएन अपॉन डी. तर एम बरोबर डीएम ची व्हॅल्यू त्या ठिकाणी किती आली बघा 20, आणि 20 भागिला 20 जर केलं तर आन्सर काय येणार 1. त्यानंतर एन ची व्हॅल्यू जर फाइंड करायची असेल तर डीएन ची व्हॅल्यू त्या ठिकाणी किती आली बघा 80, आणि 80 ला जर 20 न भागलं तर त्या ठिकाणी आन्सर काय ते 4. तर अतिशय सोपी अशी ही आपली काय आहे मेथड आहे, क्रॅमर्स रूल. त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन फाइंड करू शकतो, ज्याच्यावर आधारित बघा आपली प्रॅक्टिस सेट 1.3 असणार आहे, जी की अतिशय सोपी आणि आपल्याला त्या ठिकाणी कन्फर्म मार्क्स मिळवून देणारी ही प्रोसिजर आहे. तर अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जर आपण प्रॅक्टिस केली तर तुम्हाला त्या ठिकाणी जास्त त्या ठिकाणी जर त्या क्वेश्चनला अटेम्प्ट केलं आणि चांगल्या पद्धतीने जर असं लिहिलं तर त्या ठिकाणी 100% तुम्हाला काय मिळतात मार्क्स मिळतात. तर आजच्या व्हिडिओला या ठिकाणी थांबूयात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि जर चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.